आज माझे केस लहान आहे त्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला, म्हणजे असू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही याच्यात, पण त्याच्याच मागे एक गोष्ट आहे जी मी कधीच कुणाला सांगितली नाही, ती आज सांगते. लहानपणी शाळेत असताना माझे केस इतर मुलींसारखेच असे लांबसडक होते, मोठे होते, पण मग एक तो दिवस आला. शिवानी हे काय आहे? हा, का मारलंस त्याला? त्याने माझ्या वेण्या ओढल्या, मी तर नियमातच खेळत होते ना. हे आधीच बोललो ना, हा खेळ मुलींचा नाहीये. खेळ म्हटलं तर अशा गोष्टी होणारच. न केलेल्या चुकीची माफी मागायची नाही आणि अन्याय सहन करायचा नाही. हे संस्कार केलेत ह्या कैलाश पाटीलने आपल्या लेकीवर. केवळ मुलगी आहे म्हणून 2 पावलं मागे येण्यापेक्षा हिने भरारी घ्यायला हवी. ही वेणी ओढल्यानेच तुझी अडचण झाली ना? चल तर मग. आणि मग झाली शिवानीची शिवा. माझ्या पप्पांना माझ्यामुळे ही ओळख तयार करावी लागली. आणि हे वेगळेपण आहे माझं, मला अभिमान आहे त्याचा. समजा उद्या उठून मी केस वाढवले आणि लोकांना काय सांगू की माझं आयुष्य खूप सुखी झालं का तर मी केस वाढवले. म्हणजे याने जर खरंच फरक पडला असता तर मी वाढवले पण असते, पण असं नाहीये ना. मी फक्त माझ्या पप्पांनी मला दिलेली शिकवण जपते आणि आयुष्यभर जपत राहणार. सीता, खरंच आमचं चुकलं. आम्ही विचार न करता बोललो. तुझी सून खरंच खूप हुशार, धाडसी आणि समजूतदार आहे. हो, आता आमचीही अशी इच्छा आहे की आमच्या सुनांनीही तुझ्या सुनेकडून काहीतरी शिकावं. पहिले मलाही असं वाटत होतं की तिची इच्छा होत असेल ऑफिसमध्ये काम करायची, पण आता हे सगळं ऐकून असं वाटतं की तिने ऑफिसमध्ये काम करायला हवं. माझ्या सुनेच्या हातावर पण टॅटू आहे. मला पहिलं वेगळं वाटायचं, पण आता वाटतंय प्रत्येकाचं एक वेगळेपण असावं. हे दाखव ग तुझा टॅटू सगळ्यांना.